बोरी येथील स्थानिक तरुणांनी जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके यांची गाडी अडवून आपल्या व्यथा मांडल्या। ताई, आमच्याकडे या बंधाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, स्थानिक राजकारणामुळे अडचण येते, आम्हाला सहकार्य करा, अशा प्रकारची मागणी केली। त्यानंतर आशाताई बुचके यांनी त्यांच्या व्यथा समजून घेऊन हा तातडीने प्रश्न लावतोय। आशाताई बुचके पुढे काय म्हणाल्यात आणि तरुण त्यांना काय म्हणालेत, ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बोरी बुद्रुक। मी निलेश कोरडे, बोरीचा सामाजिक कार्यकर्ता आहे। आपल्या जुन्नर तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवसेनाचे गटनेत्या आणि कार्यसम्राट सदस्य आदरणीय आशाताई बुचके या ठिकाणी रस्त्यावरून चालले असताना आम्ही सर्व कार्यकर्ते उभे होतो। तर त्यांनी येऊन या ठिकाणी आमची विचारपूस केली, काय अडचणी आहेत त्या त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तुम्हाला एक विनंती आहे की ह्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही लोकवर्गणीतून हा बंधारा बांधला होता। तर ह्या बंधाऱ्यासाठी आम्ही सर्वे वगैरे केलेला आहे। माऊली शेठ खंडागळे ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते तर त्यांनी सर्वे झाला आहे, सगळं झालं आहे, पण एक स्थानिक लोकांचं थोडंसं राजकारणामुळं हा काय बंधारा इथं ह्या ठिकाणी इस्टिमेट होऊन त्याच्यावरती निधी पडत नाही। तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं लक्ष घालावं अशी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती आहे। आणि जर हा बंधारा झाला तर जवळपास ह्या ठिकाणी 300 एकर क्षेत्र आहे, तर जवळपास 150 लोकांना हा संपूर्ण फायदा होणार आहे। त्यामुळे भूजल पातळीसुद्धा वाढणार आहे। 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हा बंधारा टाकला त्याच्या अगोदर 2 महिने प्रत्येक उन्हाळ्यात आम्हाला त्रास जाणवायचा पावसाचा, आमच्या विहिरी कोरड्या पडायच्या, परंतु ह्या 3 वर्षापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाण्याची अडचण येत नाही। तर जर पक्का बंधारा झाला तर भविष्यामध्ये किती पूर आला ह्या वाड्याला तर आम्हाला म्हणजे जे काही आमचं कष्ट आहे लोकवर्गणीतून आम्ही जो पैसा उभारून हा बंधारा केला आहे तो वाया जाणार नाही किंवा वाहून जाणार नाही। म्हणून आमची ग्रामस्थांच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण त्यावरती चांगल्या पद्धतीने लक्ष घालून लवकरात लवकर जर एस्टिमेट करून तुम्ही जर हे बंधारा आम्हाला बांधून दिला तर खूप खूप उपकार होते। त्याच पद्धतीने आमचं जे काही माळवाडी आणि बोरीचा रस्ता आहे तो सुद्धा आम्हाला अतिशय गरजेचा आहे। पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी मोटरसायकल असो, साधी सायकलसुद्धा त्या ठिकाणावर जाता येत नाही। शाळेतल्या मुलांची खूप हाल आहे, दूध घालणाऱ्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणावर जाता येत नाही, शेतीतला माल काढता येत नाही। त्याच्यामुळं त्या 2 गोष्टी आमच्या अतिशय गरजेच्या आहेत आणि तुम्ही त्या कराल अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा आपल्याकडं व्यक्त करतो, विनंती करतो। आणि आज आपण वास्तविक पाहता या ठिकाणी आणि या ठिकाणचा बंधारा बघायला गेलो होतो ग्रामस्थांच्या मागणीवरून, आणि विघ्नहरचे वाणीसाहेब यांनी देखील आमच्या निदर्शनास आणून दिलं आणि लक्षात आलं की तिथे सुद्धा नाही म्हटलं तर 500 हेक्टर हा त्या बंधाऱ्यामुळे फायदा होणार आहे असा तो सुताटिकेचा बंधारा बघायला गेलो। येता येता तुम्ही सगळेजण काय करता आहात या रस्त्यावर उभे राहून, म्हणून तुमच्याकडे विचारणा आम्ही केल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितलं तुमचं दुःख की आमचा हा बंधारा आम्ही स्वतःच्या निधीतून तुम्ही सर्वांनी पैसे टाकून या ठिकाणी तब्बल 1.5 लाख रुपये खर्च करून हा बंधारा उभा करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही जे सांगताय की आम्हाला जर हा बंधाराच्या पाण्यामुळे 150 शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाणार आहे, 300 एकर जमीन ओलिताखाली राहील, तर त्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हा बंधारा गरजेचा आहे। तुम्ही तुमच्या कष्टातून उभ्या केलेल्या पैशातून हा बंधारा प्रामाणिकपणे उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये जर अडचण आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला शासकीय निधी सुद्धा मिळावा, शासनाचं धोरण आहे पाणी अडवा पाणी जिरवा, आणि जर अशा ठिकाणी स्कोप असताना जर काम झालं नाही आणि न्याय देता आला नाही तर ते आमच्या एका पदाधिकाऱ्यांसाठी भूषणाची बाब नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमची अडचण सांगितली, या ठिकाणी फॉरेस्टशी बोलून आपण निश्चितपणाने मार्ग काढू आणि या ठिकाणी कसा चांगला बंधारा देता येईल जो तुमच्या पुढील काही 20-25 वर्ष शेतकऱ्यांच्या कामाला येईल अशा पद्धतीचं मी जिल्हा परिषदेमध्ये आणि या ठिकाणी खासदार साहेबांच्या सुद्धा कानावर घालते। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्षांशी चर्चा करून या ठिकाणी या बंधाऱ्यासाठी आपण कलेक्टरांशी पण बोलू, कारण वास्तविक पाहता या बंधाऱ्याचं पाणी दुसऱ्या छोट्या बंधाऱ्याला जोडण्याचा तुमचा एक प्रामाणिक प्रयत्न मी पाहिला, इथून आपण तोही प्रयत्न करतोय। मी निश्चितपणाने या प्रश्नावर आवाज उठवून तुम्हाला न्याय देण्याची माझी भूमिका राहील। त्याचबरोबर तुम्ही माळवाडी रस्ता सांगितला,
ज्या रस्त्यावर मागच्या वेळी जो आपला एक तरुण अपघाती मृत्यू पावला तेव्हा मी आली होती, त्या ठिकाणी आपण खड्डे आता सध्या बुजूया. आणि आता तुम्ही जे म्हणालात की सायकलवरून सुद्धा जाता येत नाही अशी तुमची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची, दूध गवळ्यांची, त्या ठिकाणी मुलांची जी दुरावस्था शालेय विद्यार्थ्यांची आहे, त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल 2 महिन्याने आपल्यावर त्याला ठोस काहीतरी घेऊ आपण खासदार साहेबांच्या लक्षात घालून. परंतु आता सध्या त्या ठिकाणी खड्डे बुजवून किमान तुम्हाला तो रस्ता सुरुवातीला तरी चालण्यासारखा, म्हणजे त्याहून वास्तविक पाहता मोटरसायकल असेल, तुमची छोटी 4 व्हीलर असेल, तुमचा ट्रॅक्टर असेल, हे कसं जाईल याच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून तुमची ताई म्हणून या ठिकाणी तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून मी करेन, एवढं तुम्हाला निश्चितपणाने विश्वास द्या. कारण आश्वासनं देता मला विश्वास द्यायचा आहे, कारण तुम्ही एक कष्ट करतायत ते पाहिलं आणि तुमच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता वाटली की शेतकऱ्यांची मुलं शेती करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, ज्येष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी कष्ट करताना दिसत आहेत, पाईप रवताना दिसत आहेत. हे सगळं बघून आजच्या शेतकऱ्याची जी भूमिका आहे ती तुमच्या सर्वांमध्ये दिसते. म्हणून निश्चितपणाने तुमच्यासाठी उद्याच मला तुमचा एक अर्ज आणि तुमचा सातबारा मिळाला तर माझ्या कामाला सुरुवात होईल. तुम्ही कधीही मला भेटा, माझ्या पाठीमागे तुम्हाला पळायची गरज नाही. एकदा भेटून कागदपत्र माझ्या हातात द्या, उद्याचं काम माझं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून ते मी करणारच आहे. एकच सांगते, माझ्या येण्याने मी ज्यावेळी जिथे जाईल त्यावेळी तिथले नेते मंडळी जागे होतात. माझ्यामुळे का होईना पण तुम्हाला न्याय मिळेल हा माझा तुम्हाला शब्द राहील. आशाताईंचा जय असो. आशाताई